संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान सुरू आहे। केजरीवालांचा आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशा तिघांनीही राजधानीची स्थानिक सत्ता प्राप्त करण्यासाठी जोर पणाला लावलाय। गेली 2 टर्म दिल्लीवरती आम आदमी पक्षाचं निर्विवाद वर्चस्व आहे। सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रिक साधण्याची किमया आप करणार की भाजप आणि काँग्रेस त्यांचा विजयी वारू रोखणार याची उत्सुकता आहे। मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे। मतदान केंद्राबाहेर रांगा दिसून येत आहेत। संध्याकाळी 6 पर्यंत मतदान चालणार आहे। मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। सीएसएफच्या 220 कंपन्या, 35,000 पोलीस कर्मचारी, 19,000 होमगार्ड्स तैनात आहेत। 70 जागांवरती 699 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। शनिवारी 8 फेब्रुवारीला मतमोजणी होईल अशी माहिती आहे। 70 जागांसाठी 699 उमेदवार रिंगणात आहेत। 70 जागांवरती काँग्रेस आणि आप आमने सामने आहे, तर भाजप 68 जागांवरती निवडणूक लढताना आपल्याला दिसतेय। राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, तर अरविंद केजरीवाल यांच्यासाठी देखील अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे, कारण गेली 2 टर्म अरविंद केजरीवाल हे दिल्लीवरती त्यांनी सत्ता स्थापित केलेली आहे, पण तिसरी टर्म ते आपल्या हातात घेणार का, हॅट्रिक करणार का याची उत्सुकता आहे। कारण का गेल्या 5 वर्षात मनीष सिसोदिया यांच्यावर झालेले आरोप असतील, स्वतः अरविंद केजरीवालांवर झालेले आरोप असतील आणि त्यानंतर आता सत्तेची वाट काहीशी बिकट अरविंद केजरीवालांसाठी दिसतेय। तर काँग्रेसने देखील वेगळा लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे या लढतीमध्ये चुरस निर्माण झाली आहे। इंडिया आघाडीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र असले तरी सुद्धा दिल्ली विधानसभेची निवडणूक काँग्रेस आणि आप वेगवेगळी लढवताना दिसतेय। अर्थात काँग्रेसच्या परफॉर्मन्सचा नेमका कोणाला फायदा होतो हे 8 फेब्रुवारीला स्पष्ट होईल। 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। भाजपकडून देखील पूर्ण ताकदीनं दिल्ली विधानसभेसाठी प्रयत्न झाल्याचं आपल्याला दिसतंय। वेगवेगळे मुद्दे असतील, मग ते प्रदूषण असतील, फ्री बीजचा मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती भाजपनं देखील जोरकसपणे प्रचार केलेला आहे। त्यामुळे दिल्लीचे नागरिक यंदा परिवर्तन म्हणत भाजपला निवडून देणार, काँग्रेसकडे विजय सोपवणार की यापुढे पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्याच नावावरती शिक्कामोर्तब करणार हे 8 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे। पण अर्थात दिल्ली काबीज करण्यासाठी तीनही पक्ष अत्यंत ताकदीनं मैदानात उतरलेले आहेत। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गणेश, दिल्ली काबीज करण्यासाठी तीनही पक्ष ताकदीनं मैदानात उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। दिल्लीतून काय अपडेट्स आहे? प्रज्ञा, तिन्ही पक्षांना वाटतं की हीच ती संधी आहे जिथं आपला वाटतं की आपण पुन्हा सरकार आणू शकू, तर भाजपला वाटतं की या अँटी इन्कम्बन्सीच्या जोरावरती आपण अनेक वर्षांचा वनवास संपून इथं दिल्लीमध्ये आपली सत्ता आणू। तर काँग्रेसचं म्हणणं आहे की आप आणि भाजप यांच्या राजकारणाला कंटाळून काँग्रेस ज्यांचं दिल्लीत एकेकाळी वर्चस्व होतं त्या काँग्रेसला जनता त्यांना आपला कौल देईल आणि निवडून आणेल। म्हणून सकाळी 8:15 वाजता सोनिया गांधींसोबत राहुल गांधी येणार होते, मात्र सोनिया गांधी नाही आल्या। राहुल गांधी आणि संदीप दीक्षित आले। म्हणजे संदीप दीक्षित जे नवी दिल्लीहून अरविंद केजरीवाल विरुद्ध आहेत, ज्यांना दिल्लीचं राजकारण भल्याभाती कळतं, ज्यांना मोठी जबाबदारी दिली गेली होती, त्यांच्याकडनं त्यांनी आढावा घेतला असेल आणि त्यांच्यासोबत ते इथं आले आणि त्यांच्यासोबतच ते गेले आहेत। म्हणून राहुल गांधींनी इथं येऊन मीडियाशी चर्चा केली नाही, बातचीत केली नाही। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की भाजपचे सर्व नेते मोठ्या प्रमाणात मैदानात उतरलेले आहेत। काँग्रेसने देखील राहुल गांधी, अलका लांबा सारखे जे मोठे नावं आहेत दिल्लीच्या राजकारणामधले, संदीप दीक्षित आणि अलका लांबा, या सगळ्यांना इथं उतरवलं आहे। म्हणून काँग्रेसही पूर्ण ताकदीनं उतरली आणि चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जे जिंकू शकतात। दुसऱ्या बाजूला भाजपनं रमेश बदुडी अशासारखे मोठे नावं, प्रवेश वर्मा अशी नावं उतरवली आहेत जे इथं एक मोठा चेहरा आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा त्यांच्या राजकारणाला पाहून जनता त्यांना निवडू शकते। त्याचबरोबर आम आदमी पार्टीच्या सर्व उमेदवारांनी, म्हणजे इथं सोमनाथ भारती, गोपाल राय, सौरभ भारद्वाज असे सगळे मोठे नेते उतरवले आहेत। चर्चा आहे की त्यांना विजयाचा विश्वास आहे, पण आम आदमी पार्टीला फक्त 12 वर्षाचं त्यांचं राजकारण आणि इथली सत्ता पाहता
भाजपला एक विश्वास दिसतोय की यंदा जनता परिवर्तनाचा कौल देईल किंवा परिवर्तन घडून आणेल आणि भाजपला निवडून येईल. तर काँग्रेसचं म्हणणं आहे की काँग्रेसने चांगले उमेदवार दिले आहेत, म्हणून 10 ते 15 जागा जर काँग्रेसच्या इथे आल्या तर काँग्रेसचा दिल्लीमध्ये कमबॅक होईल आणि त्यांचंही दिल्लीतलं राजकारण एका त्याला संजीवनी मिळू शकेल. म्हणून तिन्ही पक्ष ताकदीने उतरले आहेत आणि विश्वास आहे की चांगला परफॉर्मन्स करू शकतील. निश्चित. गणेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.